प्रतापगडचं युद्ध झाल्यानंतर रक्ताने गुलामांना मारल्यानंतर रक्ताने त्या कृष्णेचा घाट पावन झालेला होता, सर्वीकडे रक्त सांडलेलं होतं, पसरलं होतं आणि अशा प्रकारे मराठेशाहीचा थाट मांडला होता. अशा प्रकारे राजाने अनेक युद्ध केली. ही एकट्याने केली का? हो नाही, त्यांच्यासोबत अनेक मावळे होते. ते कसे? जो 65 किलोची तलवार चालवतो तो यशाची, जो 2000 सैनिकांशी एकटा लढतो तो बाजी, जो हात देऊन पडला तरी सुद्धा सैनिकांशी लढतो तो तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात नेतो तो संताजी, जो शत्रूंच्या छावणीत घुसून शत्रूंना उल्लू बनवून येतो तो बहिर्जी, जो शत्रूंच्या झुंडात घुसून शत्रूंवर वार करतो तो धनाजी, जे सिंहाशी लढून सिंहाचा जबडा पाडतात ते छत्रपती संभाजी, आणि सर्वांना मिळून जे स्वराज्य निर्माण करतात ते छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी हर हर अशा
योगो दशा सर्व सुखायालो सर्व अलंकार आनंदी भरडुल कसो तुका म्हणे आम्ही झालो विरूप तुका म्हणे आम्ही झालो विरूप लागुनी रूपाप पुण्य अंगा सर्व सुखायालो सर्व अलंकार आनंदी भरडुल कसो महायोग पीठे तटी भीम रख्या वरण पुंडरीकाय दातुं मुनी मुरळी समागत तिष्ठन्त्यमानंद कंदं परब्रह्मलेकं भजे पांडुरंगं
भगवान श्री दत्तप्रभूंच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 31वे श्री दत्त कृपा सेवा मंडळ यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताह व श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची पहिल्या दिवसाची कीर्तन लिपी सेवा मज सारख्या पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते. ही सेवा ज्यांच्याकडून माझ्यापर्यंत पोहोचली असे असणाऱ्यांचे नानासाहेब काळे असतील, परत गारकर महाराज असतील, त्यांच्याकडून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. त्यांचेही धन्यवाद मानते आणि आपल्या सेवेला सुरुवात करते. आपल्या अभंगाच्या भावातून सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबारायांना काही साधक मंडळी प्रश्न विचारतात. तुकोबाराय, तुम्ही सतत आनंदामध्ये असता, सतत आनंदामध्ये डुलत असता, असं तुम्ही काय करता जेणेकरून तुम्ही रात्रंदिवस आनंदामध्ये असता ते आम्हाला सांगा. मग तुकोबाराय म्हणतात, आम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करतो. सतत नामस्मरणच करत नाही तर हरीची कथा सुद्धा आम्ही करतो आणि या नामस्मरणाने, हरीच्या कथेने आमच्या चित्ताला, आमच्या या देहाला समाधान मिळतं. एवढंच नाही तर आम्ही सर्व सुखाचे अलंकार परिधान केलेले आहेत. या सर्व सुखाचे अलंकार परिधान केलेले आहेत. तसंच नामस्मरणामध्ये आम्ही भुलत असतो. तर आनंदाने आम्ही रात्रंदिवस नामस्मरणामध्ये इतके तल्लीन झालो की आम्ही देहामध्ये असतानाही आम्ही विदेही अवस्था भोगत आहोत. आम्ही कुठे आहोत, काय आहोत, उभे आहोत की बसलेले आहोत हेही आम्हाला देहाचं भान राहिलेलं नाही. कशाने झालं तर नामस्मरणामुळे. नामस्मरणामुळे आमचं हे देह, आमचं हे रूप ज्ञानाग्नी स्वरूप झालेलं आहे आणि या ज्ञानाग्नी स्वरूप झाल्यामुळे आमच्या अंगाला पाप आणि पुण्य हे दोन्हीही स्पर्श करू शकत नाही. असं तुम्हाला आपल्या अभंगाचा भावार्थ सांगतात. विठ्ठल आपल्या अभंगाकडे ओढायचं आहे. आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्हाला सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुम्हाला म्हणतात आम्ही सदा भगवंताचं नामस्मरण करतो. मग तुम्हाला करतात, तुम्ही आम्ही करतो का? नाही. आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही. आपण कामामध्ये गुंतलेलो आहोत. भगवंताचं नामस्मरण हे फारच अवघड आहे का? नाही. भगवंताचं नामस्मरण अगदी सोपं आहे. आपल्या मनाप्रमाणे आपल्याला रामकृष्ण हरीचा जप करायचा आहे तर आपण रामकृष्ण हरी करा, श्री गुरुदेव दत्त करा, राम राम म्हणा. राम राम हा शब्द अगदी सोपा आहे. 2 अक्षरांचा एक शब्द होतो. किती सोपा आहे, किती वेळ लागतो राम शब्द म्हणायला? 1 सेकंद. पण आपण जप करत नाही. भगवंताचं नामस्मरण फारच अवघड नाही आहे, परंतु आपण नामस्मरण करत नाही कारण आपण कामामध्ये गुंतलेलो आहोत. परंतु तुम्हाला म्हणतात कामामध्ये का? काही म्हणा राम राम. कामामध्ये सुद्धा आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो, परंतु आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही. तुम्हाला म्हणतात आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो, हरीची कथा करतो. मग भगवंताचं नामस्मरण करतात तुम्हाला. मग भगवंताच्या नामस्मरणाने तुम्हाला काय मिळतं तर तुम्हाला म्हणतात माझ्या देहाला, माझ्या या चित्ताला समाधान मिळतं. मग तुम्ही आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण आपल्याला संतांसारखं रात्रंदिवस जरी करता नाही आलं तरी चालेल, परंतु आपण दिवसातून एकदा तरी आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. मग भगवंताचं नामस्मरण बसूनच करावं, आसनच टाकावं, त्याच्यावरती बसावं असे काही नियम आहेत का? तर नाही. भगवंताचं नामस्मरण आपण चालतही करू शकतो, बोलतही करू शकतो, बसून सुद्धा करू शकतो, झोपेत सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. परंतु आपण नामस्मरण करत नाही. नामस्मरण फारच अवघड नाही, परंतु ते आपल्या मुखाला येत नाही. आपल्याला भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणाचं किती मोठं फळ आहे, भगवंताचं नामस्मरण एका नामाचं फळ किती मोठं आहे ते तुम्हाला माहित आहे का? नाही. मी तुम्हाला सांगते. विठ्ठल भगवंताच्या एका नामाचं फळ किती मोठं आहे. एक व्यक्ती असतो, त्याने आयुष्यामध्ये फक्त एकदाच नामस्मरण केले, काही कालावधीने त्याचा मृत्यू होतो. मग यांना कळतं, इंद्रदेवांना, की याने
आयुष्यामध्ये फक्त एकदाच नामस्मरण केलेलं आहे. मग यमदूतांना कळतं म्हटल्यानंतर यमदूतांना माहित नसतं एका नामाचं फळ काय आहे. मग यमदूत यमराजाकडे जातात, त्यांना विचारतात की या व्यक्तीने एकदाच नामस्मरण केले, मग याला एका नामाचं फळ काय द्यावं हे आम्हाला माहित नाही, म्हणून आम्ही तुमच्या जवळ आलो. परंतु यमराजा म्हणतात की मलाही एका नामाचं फळ माहित नाही, मग आपण इंद्रदेवाकडे जाऊ. परंतु तो व्यक्ती म्हणतो की मी येणार नाही, मला जर तुम्हाला न्यायचंच असेल तर तुम्ही माझ्यासाठी एक पालखी बोलवून घ्या. मग यांना दुसरा पर्यायच नव्हता, म्हणून त्याच्यासाठी त्यांनी पालखी बोलवून आणली आणि त्या पालखीमध्ये त्याला बसवलं आणि इंद्रदेवाकडे घेऊन गेले. इंद्रदेवाला विचारलं, इंद्रदेवा याने एकाच नामस्मरण केले, त्याला एका नामाचं फळ काय द्यावं हे आम्हाला माहित नाही, हे तुम्ही आम्हाला सांगा. परंतु इंद्रदेव म्हणतात मलाही एका नामाचं फळ माहित नाही, मग आपण काय करू, ब्रह्मदेवाकडे जाऊ. मग ते ब्रह्मदेवाकडे जातात, ब्रह्मदेवाला विचारतात, ब्रह्मदेवा याने एकाच नामस्मरण केले, याला एका नावाचं फळ काय द्यायचं हे आम्हाला माहित नाही, मग तुम्ही सांगा. परंतु ब्रह्मदेव म्हणतात एका नावाचं फळ मलाही माहित नाही, मग आपण काय करू, भगवान शिवशंकराकडे जाऊ, भोलेनाथाकडे जाऊ. मग हे सर्वजण भोलेनाथाकडे जातात. मग भगवान शिवशंकराकडे गेल्यानंतर भगवान शिवशंकर नामजप करत होते. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणते देवाचा नया मोक्ष. देवादिदेव महादेव सुद्धा भगवंताचा जप करत होते. मग गेल्यानंतर त्यांना सांगितलं, भगवंता तुम्ही तर रात्रंदिवस नामस्मरण करत राहता, मग तुम्हाला तर माहितच असेल एका नावाचं फळ काय आहे. परंतु भगवान शिवशंकर म्हणतात की मी फक्त नामस्मरण करायचं काम करतो, बाकी एका नामाचं फळ मला माहित नाही. मग आपण सर्वजण विष्णूकडे जाऊ. विष्णूकडे गेल्यानंतर हे सर्वजण विष्णूकडे जातात आणि मग भगवान विष्णूची आराधना करायला सुरुवात करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा अशी भगवंताची विनंती आळवणी करतात. आणि मग भगवान विष्णू म्हणतात, अरे तुम्ही चारही देव आणि ती पालखीमध्ये कोण बसलेला आहे. मग ते म्हणतात, भगवंता आम्हाला चौघांनाही एका नावाचं फळ माहित नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, मग तुम्ही आम्हाला एका नावाचं फळ सांगा. मग भगवान विष्णू हसत म्हणतात, अरे वेड्यानो, तुम्हाला एवढंही कळत नाही, त्या व्यक्तीने एकदाच नामस्मरण केलंय, तुम्ही चारही देव त्याचे खांदेकरी झाले आणि त्याला माझ्यापर्यंत वैकुंठाला घेऊन आले, याच्यापेक्षा मोठं एका नामाचं फळ काय आहे. म्हणजेच एका नामाचं फळ किती मोठं आहे. एका नामस्मरण केल्याने आपल्याला चारही देव खांदेकरी होऊन वैकुंठापर्यंत घेऊन जातात. म्हणल्यावर आपण जर दररोज भगवंताचं नामस्मरण केलं तर किती मोठं पुण्य होतं. म्हणून तुकोबाला म्हणतात की सदा नामघोष करू हरे कथा विठ्ठला मग तुकोबाला सदा नामघोषच का करतात. असं भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय आहे. भगवंताचं नामस्मरणच आहे काय की जे भगवंताची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकतो. तर सत्ययुगामध्ये भगवंताची प्राप्ती ही ध्यानाने होत होती. म्हणजे ध्यानाला बसलं की भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये मोठमोठे यज्ञ केले की भगवंताची प्राप्ती व्हायची. त्रेतायुगामध्ये मोठे मोठे यज्ञ घातले की भगवंताची प्राप्ती होत होती. द्वापार युगामध्ये भगवंताची सुंदर अशी पूजा मांडली की भगवंताची प्राप्ती होत होती. आणि कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती कशाने होत असेल की म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणाने कीर्तनाने. Thank you.
कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती कशाने होत असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त नामस्मरणाने कीर्तनानेच होते. कीर्तन करणं म्हणजे काय तर नामस्मरण करणं. भगवंताच्या नामस्मरणानेच भगवंताची प्राप्ती आपल्याला होते. भगवंताचं नामस्मरण किती मोठं आहे. भगवंताचं नामस्मरण पृथ्वीपेक्षा पाणी 10 पटीने जास्त आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पटीने जास्त आहे. तेजापेक्षा वायू 10 पटीने जास्त आहे. वायूपेक्षा आकाश 10 पटीने जास्त आहे. आणि आकाशापेक्षा अनंत पटीने मोठं असणं ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताचं नाम. माऊली हरिपाठामध्ये सांगतात ज्ञानदेव पुरुषे निवृत्तीची चाड लग्नाहुनी वाढला आहे. भगवंताचं नाम किती मोठं आहे. आकाशापेक्षा अनंत पटीने मोठं असणं ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम हे एवढं मोठं आहे. मग आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे की नाही. केलं पाहिजे. मग भगवंताचं नामस्मरण आपल्याला रात्रंदिवस नाही जमलं तरी आपण दिवसातून भगवंताचं एकदाच नामस्मरण केलं पाहिजे. भगवंत एवढं मोठं नाही एवढं भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. कसं तर जेव्हा वानर सेना राम सेतू बांधत होती तेव्हा दगड कशी करत होती तर त्या दगडावर राम नाव लिहून ते दगड करत होती. मग भगवंतापर्यंत ही बातमी पोहोचली. मग भगवंताला कळालं की आपल्या नावाने दगड करत आहेत आणि आपल्या नावाने सेतू बांधण्याचं काम चालू आहे. हे कसं काय. मग सकाळी पहाटेच्या वेळी भगवान प्रभू रामचंद्र त्या समुद्राच्या काठी गेले. आजूबाजूला पाहिलं कुणी आहे का. कुणीच नव्हतं. एकटेच समुद्राच्या काठी गेले. खाली बसले आणि समुद्र पाशी जो दगड होता असा छोटा दगड घेतला आणि पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर तो दगड तरला नाही तर खाली तळाशी जाऊन बसला. मग भगवंताला असं वाटलं की आपण फारच मोठा दगड घेतला. मग त्यांनी काय केलं त्याच्यापेक्षा छोटा दगड घेतला आणि तो पाण्यात टाकला. परंतु पाण्यात टाकता बरोबरच काहीतरी चाहूल लागली. मागे पाहतात तर हनुमंतराला म्हणतात हनुमंता तू इथं काय करतोस. हनुमंतराय म्हणतात क्षमा करा प्रभू परंतु तुम्ही हे करू नका. हे तुम्हाला जमणार नाही. ते फक्त आम्हालाच येतं. हे तुम्ही करू नका. हनुमंतरायला म्हणतात हनुमंता अरे तुम्ही तर माझ्या नावाने राम सेतू बांधत आहात आणि मी तर दगड टाकतोय तो खाली बुडतोय. हनुमंतराय म्हणतात तुझ्या नावाचा महिमा
नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघश्यामा. हनुमंतराय म्हणतात भगवंता तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला माहित नाही, ते फक्त आम्हाला भक्तांनाच माहित आहे. तसंच दुसरा प्रसंग सांगायचा झाला तर जेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये सर्वजण बसलेली होती, त्या दरबारामध्ये अशी चर्चा झाली, काही म्हणायची की भगवंत श्रेष्ठ आणि काही म्हणायची की भगवंत नाही तर भगवंताचं नाम श्रेष्ठ, असं चर्चा झाली. आणि त्या चर्चेमध्ये नारद मुनी म्हणाले की भगवंत नाही तर भगवंताचं नाम श्रेष्ठ. मग काही म्हणतात की नारद तुम्ही सुद्धा याच्यामध्ये तुम्ही सुद्धा म्हणता की भगवंत नाही भगवंताचं नाम श्रेष्ठ. मग नारद मुनी म्हणतात हो, ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. मग हनुमंतरायांनी काय केलं, हनुमंतराय नारद मुनी जवळ आले. नारद मुनी जवळ आले. नारद मुनी म्हणतात हनुमंता आता मी जे सांगतोय ते तू ऐक आणि ते कर. हनुमंतराय म्हणतात बोला प्रभू, तुमची जी आज्ञा तेच आम्ही करू. मग नारद मुनी हनुमंतरायांना सांगतात की हनुमंता तू काय करायचं, त्या सभेमध्ये जेवढी बसलेली आहेत ना त्या सर्वांच्या पाया पडायचं, परंतु विश्वामित्राच्या पाया पडायचं नाही. हनुमंतराय ऐकल्याबरोबरच म्हणतात प्रभू हे आपल्याकडून होणार नाही. हनुमंतराय असं का म्हणतात, कारण विश्वामित्र हे खूप क्रोधित होते, त्यांना खूप राग येत होता. त्यांना जर मान दिला नाही तर अपमान झाला त्यांचा की त्यांना खूप राग यायचा. मग नारद मुनी म्हणतात हनुमंता मी जे सांगतोय ते तू ऐक आणि पुढे जे काय होईल ते मी बघून घेईन. मग हनुमंतरायांना असं म्हटल्यावर हनुमंतराय म्हणल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे सर्वांच्या पायात पडत 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 विश्वामित्राजवळ येतात. विश्वामित्राजवळ येतात आणि सांगितल्याप्रमाणे विश्वामित्राच्या पाया पडत नाही आणि सर्वांच्या पाया पडून निघून जातात. मग म्हणल्याप्रमाणे विश्वामित्र त्यांना राग येतो, क्रोधित होतात आणि उभे राहतात. सांगतात रामा तो तुझा सेवक सर्वांच्या पाया पडला परंतु माझ्या पाया पडला नाही, त्याने माझा भर सभेत अपमान केला. आणि मग भगवान प्रभू रामचंद्रांना विश्वामित्र हे गुरुच्या स्थान होते. मग गुरूंच्या पाया पडलं नाही, गुरूंचा अपमान झाला. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात गुरुवर्य तुमच्या जो कोणी माझा भक्त असेल जो तुमच्या पाया पडला नाही तो उद्या सूर्यास्त व्हायच्या आत
त्याला मी उद्या या जगातून संपवून टाकेन. मग सर्व दरबारामध्ये चर्चा झाली, कारण हनुमंतराय भगवान प्रभू रामचंद्रांचे हे प्रिय भक्त आणि ते हनुमंतरायाला मारणार. हनुमंतरायाला थोडस टेन्शन आलं. हनुमंतराय म्हणतात, नारदा हे तर मी केलं, परंतु आता मी उद्या या जगातून संपणार. नारद मुनी म्हणतात, हनुमंता तू काहीच टेन्शन घेऊ नको, मी जे सांगतोय ना आता ते कर. हनुमंताला म्हणतात बोल. मग नारद मुनी म्हणतात की तू काय करायचं, पहाटे उठायचं आणि स्नान वगैरे करायचं नेहमीप्रमाणे, आणि तू जसं भजन करतो भगवंताचं, नामस्मरण करतो तसंच नामस्मरण करायचं. मग हनुमंतरायांना सांगितल्याप्रमाणे पहाटे उठतात, अंघोळ वगैरे करतात आणि नेहमीप्रमाणे जसं हनुमंतराय नामस्मरण करत होते तसंच त्या शरयू नदीच्या काठी जाऊन नामस्मरण करायला सुरुवात केली. कशी? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय सांगितल्याप्रमाणे हनुमंतरायाने काय केलं तर त्या शरयू नदीच्या काठी जाऊन असं भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. भगवान प्रभू रामचंद्रांना कळलं की हनुमंतराय हे शरयू नदीच्या काठी बसलेले आहे. मग मारण्याकरता प्रभू रामचंद्र हनुमंतरायांना मारण्याकरता ते पोहोचले आणि निशाणा बाण मारला आणि बाण मारल्यानंतर हनुमंतरायाला बाण लागला नाही, परंतु त्या बाणाचे फुलं पडून हनुमंतरायाच्या अंगावरती पडली. ही ताकद कशात आहे तर ही ताकद फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. मग भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की त्या बाणाचा फुलं पडून त्या हनुमंतरायाच्या अंगावर पडले. म्हणल्यावर किती मोठी ताकद आपल्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. मग आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हा देह आपल्याला भगवंताने कशाला दिलेला आहे?
देहामध्ये आल्यानंतर आपण कामही करतो, परंतु कामासोबत आपण नामस्मरणही केलं पाहिजे. हा देह, हा मनुष्य देह आपल्याला अनेक वर्षांनी मिळतो. मग या मनुष्य देहामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तुकोबाराय तर डोंगरावर जायचे, नागचंद्र डोंगरावर जायचे, तेव्हा त्या डोंगरावर जाताना ती वाट आहे ना, ती सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत होती. ती निर्जीव वाट नामस्मरण करते म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही तर सजीव आहोत, मग आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. गोविंद 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 मला लागलिया गंगा, मला लागलिया गंगा गंगा भगवंत या मनाला भगवंताच्या नामस्मरणाचा छंद लागला पाहिजे. जनाबाई काम करता करता नामस्मरणही करत होत्या. दळण दळता दळता, झाडू मारता मारता भगवंताचं नामस्मरण करत होत्या. मग भगवंताचं नामस्मरण करत होत्या तर ते कामामध्ये भगवंताचं नामस्मरण करताना त्यांना काय पुण्य मिळालं, काय मिळालं तर भगवंत स्वतः येऊन त्यांच्या कामासोबत त्यांचं जे काम होतं त्याला मदत करत होते. जनाबाई दळण दळायला बसल्या की पांडुरंगही त्यांच्यासोबत दळण दळायला यायचे. जनाबाई झाडायला लागल्या की भगवंत खेळ बनायला यायचे. इतकी मोठी जनाबाईंची भक्ती होती, निष्ठा होती. त्यांनी रात्रंदिवस काम करून सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं. भगवंताला त्यांचं नामस्मरण इतकं आवडलं की त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग झाले. स्वतः पांडुरंग त्यांच्या नामस्मरणामध्ये दंग झाले. असे संत जनाबाई, संत मीराबाई तर एका राजाची मुलगी असून सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत होती. बेसिना की लगन मीरा हो गई मगन, उतो गली 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 हरी हरी बोला गाने लगी. बेसिना की लगन मीरा हो गई मगन. संत मीराबाई भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकं दंग व्हायचं की विना घेऊन त्यांच्या त्या राज्यामध्ये फिरत होत्या, वेड्यासारख्या फिरत होत्या. स्वतः त्यांच्या वडिलांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, अनेकदा प्रयत्न केला. त्यांना विष दिला प्यायला, परंतु मीराबाईंनी नामस्मरण करत करत ते विष पेलं तर ते विषासारखं लागलं नाही, तर त्यांनी अमृतासारखं ते विष पेलं. इतकी मोठी नामस्मरणामध्ये ताकद आहे. मग तुम्ही आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. संतही भगवंताचं नामस्मरण करतात, म्हणून तुम्हाला आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सदा नाम घोष करू पहिल्या चरणामध्ये सांगतात सदा नाम घोष
म्हणू हरी कथा केली सदा चित्ता समाधान. तुम्हाला दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंदे भरडुल कसो. भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकी मोठी ताकद आहे, परंतु आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही. संतांनी भगवंताचं नामस्मरण केलं. त्यातील भक्त प्रल्हादाने भगवंताचं नामस्मरण करत होते. आपले वडील भक्त प्रल्हादाच्या वडीलला काली शक्ती होती, त्यांच्याकडे काली शक्ती होती. आणि जेव्हापासून भक्त प्रल्हाद जन्माला आले तेव्हापासूनच नारायण 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 हे त्यांच्या मुखामध्ये सतत नामस्मरण होतं. मग भक्त प्रल्हादाला त्यांच्या वडिलांनी अनेकदा प्रयत्न केले की याला हा भगवंताचं नामस्मरण का करतोय हा भगवंताचं नामस्मरण, याला भगवंताचं नामस्मरण करू द्यायचं नाही. अनेक प्रयत्न केले, भक्त प्रल्हादाला भगवंताचं नामस्मरण करू द्यायचं नाही. म्हणून काली शक्ती जी आहे ते काली शक्ती शिकत होते, त्या शाळेमध्ये प्रल्हादाला ठेवलं. का? कारण प्रल्हादाने नारायण नारायण हे नामस्मरण उच्चार करू नये. परंतु भक्त प्रल्हाद तिथे गेल्यानंतर अनेकदा त्यांनी प्रयत्न केले की याला हे नामस्मरण त्याच्या मुखामधून येऊ द्यायचं नाही. परंतु तरी सुद्धा भक्त प्रल्हादाने तर नामस्मरण सोडलं नाही, परंतु जे त्याला शिकवत होते की हे नामस्मरण तू घेऊ नको, तू काली विद्या शिक. परंतु याने त्यांना सुद्धा वेळ लावलं. कशाचं? भगवंताच्या नामस्मरणाचं. त्या शाळेमध्ये नामस्मरणाची त्याने दिंडी काढली. नारायण 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 अशी नामस्मरणाची दिंडी काढली. भक्त प्रल्हादाच्या वडिलांनी अनेकदा त्याला प्रयत्न केले, तसंच मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला. त्यांची जी बहीण होती होलिका, तिच्याकडे अग्नी होता. ती अग्नीमध्ये गेली तरी सुद्धा जळत नव्हती. परंतु त्यांनी विचार केला की आपल्या मुलाला जर हिच्याजवळ दिलं आणि तिला पेटवलं तर आपली बहीण तर सुरक्षित राहील, परंतु हा मरून जाईल. असे अनेकदा त्यांनी प्रयत्न केले. मग त्यांना मांडीवर बसवलं आणि जाळलं. तर तेव्हा भक्त प्रल्हादाच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण होतं. म्हणून भक्त प्रल्हादांना काहीही झालं नाही. परंतु होलिका त्या अग्नीमध्ये जळत नव्हत्या, परंतु त्या सुद्धा अग्नीमध्ये जळून खाक झाल्या. मग भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे. मग तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंतांनी जर ठरवलं की हा भक्त माझा आहे, माझं नामस्मरण करतो, तर भगवंत स्वतः आपलं रक्षण करायला येतो. भगवंताने रक्षण केलं तर त्याला कोणीही मारू शकत नाही. एवढी मोठी नामस्मरणामध्ये ताकद आहे. नामस्मरणाला आपण किती वेळ दिला पाहिजे? सुभाषितकार सांगतात, शतकं विहाय भक्तव्य सहस्रं स्नानाचरेत् लक्षं विहाय दातव्य कोटी त्यक्त्वा हरि भजेत्. सुभाषितकार सांगतात, तुम्ही 100 कामे बाजूला ठेवा पण आधी भोजन करा. 100 कामे बाजूला ठेवा, आधी भोजन करा. आणि 1000 कामे बाजूला ठेवा, आधी स्नान करा. 1000 कामे बाजूला ठेवून स्नान करा. लाख कामे टाकून तुम्ही दान करा.
मग ते कोणतंही दान असो, वर्गणीचं असो, ज्ञानदान असो, अन्नदान असो, मग तुम्ही लाख काम टाकून आधी दान करा आणि कोटी कामे टाकून, बघा, कोटी कामे टाकून काय करा तर भगवंताचं भजन करा. मग कोटी कामे टाकून भगवंताचं भजन केलं पाहिजे. आपल्याला कोटी कामे आहेत का? नाही. आपल्याला थोडीच कामे आहेत, तर आपण ते बाजूला ठेवून भगवंताचं भजन केलं पाहिजे. बरं, तुम्ही तेही बाजूला ठेवू नका, तेही काम करा, नंतर भगवंताचं भजन करा, परंतु भगवंताचं भजन करा. भगवंताचं नामस्मरण केल्याने भगवंत आपल्याला भेट देतो. भगवंताचं नामस्मरण केल्याने भगवंत आपल्याला मिळतो. दुसरं म्हणजे संतांच्या संगतीत गेल्याने भगवंताची प्राप्ती आपल्याला होते. मग आधी काय करायचं? भगवंताचं नामस्मरण करायचं. संतांच्या संगतीत लागल्यानंतर भगवंताची प्राप्ती होतेच, परंतु आजकाल जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत, नामदेवरायांसारखे संत, एकनाथ महाराजांसारखे संत हे मिळणं आता तरी कठीण आहे. मग आपल्याला संत शोधण्यापेक्षा आपण घरी बसल्या बसल्या आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. सगळ्यात सोपं भगवंताचं नाम आहे आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुकोबाराय म्हणतात आम्ही आनंदाने डुबलत असतो. बघा, आनंदाने भगवंताच्या नामस्मरणामध्ये डुबलत असतो. फक्त तुकोबारायच आनंदामध्ये डुबलत नाही, पण तुकोबाराय नामस्मरण करताना तुकोबारायच्या आजूबाजूला जी पक्षी असतात ते सुद्धा भगवंताच्या नामस्मरणामध्ये डुबतात. मग भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की भगवंताचं नामस्मरण आपल्याला भगवंताची भेट करून देऊ शकतो. मग तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सर्व संतांनी भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण केलं. आपल्याला रात्रंदिवस जरी जमलं नाही तरी आपण भगवंताचं दिवसातून एकदा तरी भगवंताचं आपण नामस्मरण करू शकतो. तुकोबाराय म्हणतात की भगवंताच्या नामस्मरणामध्ये आम्ही इतके तल्लीन झालो की आम्ही देहामध्ये असताना सुद्धा विदेही अवस्थेमध्ये आहोत. म्हणजेच काय तर तुकोबाराय म्हणतात की भगवंताच्या नामस्मरणामध्ये आम्ही इतके तल्लीन झालो की आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहोत. म्हणजेच आम्ही झोपलेले आहोत की उठलेले आहोत की बसलेलो आहोत की चालत आहोत हे आम्हाला आमच्या देहाचा भान राहिलेला नाही. असं तुकोबाराय म्हणतात आपल्या अभंगाच्या दुसऱ्या
सदा नामघोष करू हरिकथा केली सदा चित्त समाधान सर्व सुखायालो सर्व अलंकार आनंदी निर्भर कसो असो ऐसा मोठे आठवची नाही देही जमी देही भूदशा सर्व सुखायालो सर्व अलंकार आनंदी निर्भर कसो. मला आवर्जून सांगण्यात आलं की ताई तुम्ही आम्हाला शिवचरित्र सुद्धा सांगा, शिवचरित्र सांगा, परंतु त्यामध्ये आम्हाला शिवाजी महाराजांचा पोवाडाही ऐकायचा आहे. मग आपण आता शिवचरित्राकडे बोलू. शिवचरित्र सांगायचं झालं तर राजाने आपल्यासाठी काय केलं, तुम्ही आम्ही आज इथे आहोत, इथला देश धर्म सुरक्षित आहे, हा गोडावळ आहे, मंदिरावरचे कळस, गोठ्यातली गाय, अंगणावरती तुळस आणि माझ्या माय मावल्यांच्या कपाळावरती कुंकू कोणामुळे असेल ना, ते म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ते स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही आज वारकरी टाळ घेऊन उभा आहोत, कीर्तन करत आहोत. हे कोणामुळे शक्य झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंनी जीवाचं रान रक्ताचं पान करून शिवाजी महाराजांना गर्भामध्ये संस्कार दिले, बाल अवस्थेमध्ये संस्कार दिले. कसे? श्रीरामाने रावण वधिरा लढवली, वानर सेना जमवली. राजमाता जिजाऊ शिवाजी राजांना बालपणामध्ये सांगायचे, राजे मी तुम्हाला रामायण सांगते, मी तुम्हाला कंसाची गोष्ट सांगते. मी स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोपाळ जमवली. मी तुला भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगते, मी तुला पांडवांची गोष्ट सांगते. असं राजमाता जिजाऊ बालपणामध्ये शिवाजी राजाला सांगत होत्या. आणि मग काय म्हणायच्या, तू तसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, जमवुनी मावळे करिका, रणवधावया देश शत्रूचा मेळा, उठ उठ रे शिवराजा. राजमाता जिजाऊ ऐसा सांगायचा की तू ज्यांच्यासारखा लढ, या सर्वीकडे चारही दिशाला अंधार आहे, दाही दिशाला अंधार पसरलेला आहे, तू दीप होऊन या मातीमध्ये उगव. असं राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायचं. बालपणामध्ये त्यांच्यावर राजमाता जिजाऊंनी संस्कार केले की तू हातामध्ये तलवार धर आणि या गरिबांना कापून टाक आणि आपलं स्वातंत्र्य, आपलं स्वराज्य निर्माण कर. असं राजमाता जिजाऊ त्यांना बालपणापासून संस्कार देत होत्या. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी
मोठे झाले आणि त्याच्यानंतर पहिला तोरणा किल्ला त्यांनी जिंकला. पहिलं तोरणा किल्ल्याला बांधलं आणि मग त्याच्यानंतर अनेक त्यांनी किल्ले जिंकले, पराक्रम केले. त्यातील एक किल्ला तो म्हणजे प्रतापगड. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आपल्याला सर्वांना माहीत आहे. मग बडी बेगम साहेब म्हणाल्या की कोण हे इंग्रज की जो शिवाजी को मार के लाएगा. अफजल खानाने विडा उचलला आणि म्हणतो कसा की मैं हूं जो शिवा को पकड़ के लाऊंगा. वो क्या, वो पहाड़ों का जो है उसको मैं यूं ही पकड़ के लाऊंगा. आणि मग बड़ी बेगम साहेबांनी जातात अफजल खान आपको कितनी फौज चाहिए. अफजल खान म्हणतो कुछ नहीं बस 20-21 हजार. बड़ी बेगम साहेब म्हणते हाँ पहाड़ों को चोरों को मारने के लिए तुझे 20,000 फौज चाहिए. मग अफजल खान म्हणतो की हाँ 20,000 फौज चाहिए. शिवाजी तो डोंगराचा असं म्हणतो आणि तुळजापुराकडे निघाला. तुळजापुराला गेला आणि सांगितलं अनाथ देवीला. त्या देवीचं लय 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 करणारं तेजस्वी रूप त्याने हातात धरलं आणि म्हणतो की मराठी देवता ही इतकी तेजस्वी आहे तो मराठी क्यों युद्ध बिली असं म्हणतो. आणि ती देवीची मूर्ती लय लय करणारं ते तेजस्वी रूप घेऊन 10 दिवसांची खाली आपटतो. तुळजापूरला खाली आपटली. एवढंच नाही तर त्या मूर्ती आपटलीला त्या मूर्तीवर हत्तीला नाचवलं आणि खत 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 हास्य करत होता. आणि तेवढंही त्याला वास वाटलं नाही तर तो पंढरपुराकडे निघाला. पंढरपुराला गेला परंतु काही निष्ठावंत वारकऱ्यांनी काय केलं होतं, पांडुरंगाची मूर्ती ही लपवून ठेवली होती. अफजल खानाने सर्वीकडे पांडुरंगाची मूर्ती शोधली परंतु पांडुरंगाची मूर्ती काय त्याला भेटली नाही. निष्ठावंत वारकऱ्यांनी ती मूर्ती लपवून ठेवली होती. मग तेव्हा अफजल खान निघाला आणि प्रतापगडच्या पायथ्याशी गेला. प्रतापगडच्या पायथ्याशी
वाघ त्यांचा वाद केला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. त्याला फाडलं कोथळा आणि त्याचा कोथळा खानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला आणि अशा प्रकारे महाराजांनी खानाला मारलं. मग हे सर्व झाल्यानंतर काय झालं? प्रतापगडचे युद्ध झाले. पसरलं होतं आणि अशा प्रकारे मराठेशाहीचा थाप मांडला होता. अशा प्रकारे राजाने अनेक युद्ध केली. ही एकट्याने केली का? हो नाही, त्यांच्यासोबत अनेक मावळे होते. ते कसे? जो 65 किलोची तलवार चालवतो तो यशाची, जो 2000 सैनिकांशी एकटा लढतो तो बाजी, जो हात करून पडला तरी सुद्धा सैनिकांशी लढतो तो तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात नेतो तो संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूंना उल्लू बनवून येतो तो बहिर्जी, जो शत्रूंच्या झुंडात घुसून शत्रूंवर वार करतो तो धनाजी, जे सिंहाची लढून सिंहाचा दबडा पाडतात ते छत्रपती संभाजी, आणि या सर्वांना मिळून जे स्वराज्य निर्माण करतात ते छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. भवानी हर हर अशा प्रकारे अनेक सैनिक घेऊन, अनेक मावळे घेऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. अशा प्रकारे अनेक प्रसंग आहेत. शिवचरित्र सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांचे अनेक प्रसंग आहेत, परंतु तेवढा आपल्याकडे वेळ उरलेला नाही. आपल्याकडे वेळ अगदी थोडाच आहे. त्याच्यामध्ये आपण एकदा भगवंताचं नामस्मरण करू. मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने नाम प्रत्येकाने घ्यायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा Thank you.
भरडुल कसो असो वैसा कोठे आठवाची नाही देही चवी देही भोगू दशा सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भरडुल कसो तुका म्हणे आपे झालो निरोप लांबुने बाप पुण्यंगा सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भरडुल कसो. या सेवेला सातकरी मंडळी असणारे सर्वच टाळकरी माळकरी विलेकरी असतील, त्यातील माझी बहीण हरिभक्तपरायण ऋषालीताई परभणी असतील, परत आपल्या गायनाचार्य हरिभक्तपरायण श्रद्धाताई शिंदे असतील, तसेच बाबा मोरे बाबा असतील, परत सर्वच बाबा असतील, कापसे बाबा असतील, तसंच सर्वच टाळकरी माळकरी विलेकरी सावशिष्टीमध्ये दादा असतील, तसंच आमच्यावर बंधू सारखे प्रेम करणारे हरिभक्तपरायण गणेश दादा उतारे असतील, तसंच तुम्ही सर्वच माझे संत सज्जन मायबापांनो तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतील. माझ्या मामीला झेपेल एवढं माझे दोन थोडके मोठे शब्द तुम्ही शांतचित्तपणे ऐकून घेतले, हे मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. माझ्याकडून काही अपशब्द केला असेल तुम्हाला कृपया तुमची मुलगी म्हणून क्षमा करा आणि तसंच सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. भगवान श्री दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर नामजप होईल आणि त्यामध्ये सर्वांनी नामस्मरणामध्ये हाताने टाळी आणि मुखामध्ये नाम प्रत्येक जणांनी घ्यायचं. निवृत्ती राया निवृत्ती राया Thank you.